सो हाय गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आज विचार करत असाल की काय आहे. सो त्याच्या आधी माझं हे लुक सांगा कसं वाटलं आणि मी कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगा. तर आज आहे जीवतीचं महत्त्व तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये आई सांगेनच. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आज मुलींना ओवाळतात, का बरं ओवाळतात हे पण आई सांगेनच. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो मी इथे बसून टाईमपास करत होती. मी आईची वाट पाहत होती की आई कधी येईन, कारण की मला खूप भूक लागली होती. आणि मी बसल्या बसल्या मग असे 1-2 पोजेस देणं सुरू केले. तुम्ही नक्कीच इन्स्टाला व्हिजिट करा, माझ्या चॅनलला व्हिजिट करा. सो असे पोजेस देत होती मी. तर तुम्ही पाहत राहता आई कधी येते. तर फायनली एवढं वेट केल्यानंतर आई आली आणि तिने मला ओवाळायला स्टार्ट केलं. माझी तिथेच किचकिच सुरू होती की वरती नको लावू, टिक्का खाली लाव. ती म्हणत होती की वरती छान दिसते, पण मी शेवटी खालीच लावायला लावला, कारण की मला खालीच टिक्का आवडतो. आणि तिने आता ओवाळायला स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा. आणि आज मी खूप हॅपी होती. काय कारण आहे ते मला माहीत नाही, पण आज जीवती आहे म्हणून मी खूप हॅपी होते. सो तिने खडीसाखर दिली मला आणि त्या खडीसाखरमधला एक दाणा खाली पडला. आणि तिला मी म्हटलं आता तू जीवतीचं महत्त्व सांग. तर ती म्हणे थांब, मला पहिले शेवळ्यांचं ताट आणू दे, मग मी सांगते. सो मी व्हिडिओमध्ये पाहत होती, अजून ॲक्शन करत होती. तिला म्हटलं मी जीवतीचं महत्त्व सांग. आणि तिने आता शेवळ्यांचं ताट आणलं. प्रमाणे जीवती हा सण सोनार लोकांचा मानला जातो. या दिवशी जे सोनारांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन जीवती वगैरे दरवाजाला लावतात आणि त्या दिवशी देवाला स्नान वगैरे घालून मुलींना बसवतात, पाटावर बसवतात. त्यानंतर त्यांना ओवाळतात आणि त्यांना अक्षवान करून शेवळ्यांचं ताट हे दिल्या जाते. शेवळ्या चारल्या जातात आणि या दिवशी मुलींना फार महत्त्व आहे. पाच मुलींना 5 घास द्यावे लागतात. आता 2 झाले, आता 3 देते. तसं हिला शेवळ्या आवडत नाहीये, पण या दिवशी तिला मी मुद्दामच देतेच. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? यशस्वी सदा सुखी. तर आमचं इथे फोटो सेशन सुरू झालं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.